तर काय सांगताल आपले बंधू आहेत सरांनी आणि बारामतीत अर्ज दाखल या महाराष्ट्रामध्ये धनगर या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची 2 नंबरची लोकसंख्या असताना या महाराष्ट्रात तिसरं उपमुख्यमंत्री पद निर्माण करावं आणि धनगर समाजाच्या कोणत्याही आमदाराला गोपीचंद पडळकर साहेब असतील, बाबासाहेब देशमुख असतील, दत्तामामा भरणे असतील, नारायणआबा पाटील साहेब असतील, उत्तम जानकर साहेब यापैकी कुठल्याही एका आमदाराला उपमुख्यमंत्री पद करावं, कारण आमची संख्या या महाराष्ट्रात 2 नंबरची आहे धनगर समाजाची। मग तुम्ही जर त्यांना देत असाल तर आम्हाला का? ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पद जर दिलं तर आम्ही अर्ज माघार घेतो, स्पष्ट सांगतोय। जर उपमुख्यमंत्री पद धनगर समाजाला नाही दिलं तर बारामतीतला धनगर समाज हा ओबीसी समाज आम्हाला मतदान देऊन इथनं RY गुटुगडे सरांना निवडून देणार आहेत। त्यामुळं पैशाविरुद्ध सत्ता आणि पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, ही जी काही चाललेलं राजकारण आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अधिकार दिलेला आहे। पैसे नसले तरी तुम्ही विधानसभा लढवू शकता, लोकसभा लढवू शकता। मला 58,000 मतं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने दिलेत, म्हणून तीच पुनरावृत्ती 58 ची जास्त कशी होईल ती बारामतीत कळेल तुम्हाला। आणि तुम्ही माझी बाईट घेतली त्याबद्दल धन्यवाद। चळवळ ही थांबणार नाही, पैसेवाले पैशाच्या बाजूने जातील, गोरगरीब माणूस आम्हाला विसरणार नाही। धन्यवाद।